लोकल ट्रेन से वो यात्री टकराए हैं और अभी तक जितनी जानकारी हाथ में आई है उसके अनुसार 3 लोगों को उसमें टक्कर लगी हुई है। उन यात्रियों को हॉस्पिटल पहुंचाया जा रहा है। हम लोग कोशिश करेंगे कि उनको जल्द से जल्द जो वैद्यकीय उपचार है वो सेवाएं हैं वो प्राप्त हो। सैंडहर्स्ट रोड। ओके सर। ओके सर, एक अपघात झालेला आहे या आंदोलनानंतर काय सांगाल, काय अपघाताची माहिती मिळाली? आत्तापर्यंत जी माहिती आपल्या हाती आली आहे त्यानुसार सँडहर्स्ट रोड स्थानकावरती सँडहर्स्ट रोड स्थानकापासून कल्याणच्या दिशेने काही 3 व्यक्ती हे जे आहेत 3 पॅसेंजर्स किंवा 3 व्यक्ती हे रेल्वे ट्रॅकवरती चालत होते आणि जी पहिली लोकल आपली निघाली होती त्या लोकलने ह्या 3 व्यक्तींना मार लागलेला आहे। या 3ही व्यक्तींना आपण हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि त्यांच्यासाठी औषधोपचार पोहोचण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत। हां बोला सर, या आंदोलनाचा फटका खरं तर हा बसलेला म्हटला जातो आहे। 3 व्यक्ती आता मृत्यूशी झुंज देत आहेत, कुठेतरी या आंदोलकाला जबाबदार वाटत नाहीयेत का? आपण वारंवार प्रवाशांना देखील ही विनंती करत असतो की कृपया कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ट्रॅक क्रॉस करू नका किंवा ट्रॅकवरनं चालू नका। आत्ता देखील आपण प्रवाशांना ही विनंती करतो की आपण कृपया कुठल्याही प्रकारे ट्रॅक क्रॉस करू नये। याच्यासाठी काय कारणं होती आणि हे प्रवासी होते की कोणी बाहेरचे व्यक्ती होते जे ट्रॅक क्रॉस करत होते याची आपण माहिती ही आपण जेव्हा याच्यात पूर्णपणे आपल्याला माहिती मिळेल त्यानंतरच घेऊ शकू। पण सर, ज्या पद्धतीने आता कुठेतरी या आंदोलनाचाच हा फटका आहे हे स्पष्ट दिसत असताना तुम्ही असं म्हणताय की हे प्रवासी होते की आणखीन कोण, म्हणजे नेमकं काय? आणि लोकांनी ट्रॅकवर चालू नका असं म्हणताय, पण गाड्याच रस्त्यात बंद पडल्यानंतर किंवा पुढे वाहनं ज्या लोकच आहेत त्या सरकत नसल्यावर प्रवाशांनी नेमकं काय करायचं असतं अशा सिच्युएशनमध्ये? जर आपण पाहाल तर आपण हे सांगतो की ट्रॅकवरती ज्यावेळेस कुठल्याही प्रकारची गाडी जाते त्यावेळेस गाडीची स्पीड खूप जास्त असते, त्यामुळे त्याची रिॲक्शन टाईम इतक्या कमी वेळामध्ये थांबवणं किंवा अंधारामध्ये थांबवणं हे शक्य नसतं। त्याचमुळे आपण प्रवाशांना किंवा बाकीचे जे आजूबाजूचे रहिवासी असतात त्यांना देखील आपण ही वारंवार विनंती करतो की कृपया कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ट्रॅक क्रॉस करू नका किंवा ट्रॅकवरनं चालू नका, कारण आपण ट्रॅकवरनं चालल्यामुळे आपल्या देखील ही अशा प्रकारची जी इजा आहे ती आपल्याला देखील होऊ शकते। त्यामुळे आपण वारंवार प्रवाशांना ही विनंती करतो की आपण ट्रॅकवरनं चालू नये। त्या ट्रॅकवरनं चालल्यामुळे, कारण ट्रॅकवरती चालणाऱ्या ट्रेनमुळे आपल्याला ही इजा पोचू शकते किंवा आपल्याला इंजुरी होऊ शकते। ही वारंवार आपण विनंती आपल्या सर्व मीडियाकर्मींच्या माध्यमातून देखील प्रवाशांना करत असतो। सर, किती मृत्यू झाले त्यामध्ये? अद्यापर्यंत आपण 3 प्रवाशांना जी इजा झालेली आहे त्या 3 प्रवाशांना आपण हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत पोहोचवलेलं आहे।